वरती बनवली जाते फलंदाज भूषणच्या माध्यमातून। यस संपा थर्ड अंपायर तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते। आक्षेप घेतला जातोय गोलंदाज विकी पाटील वरती। तर आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या बरोबर समोर एक लाईट ऑन आहे तर ती फास्ट बंद करा। ज्या प्रेक्षकाची असेल तर थोडंसं मी विनंती करतोय साईड स्क्रीनच्या बाजूला जी लाईट ऑन आहे बाईकची प्लीज बंद करा प्रेक्षक। जिथे फालुदाची नक्कीच एक गाडी लागली आहे त्याच्या बाजूला। यस थँक्यू सो मच। तर तिसऱ्या पंचांच्या भूमिकेसाठी तुम्हाला पाहायला मिळतील बली भोईर, तर अशोक दुधकर यांच्याकडनं एक कॅश प्राइज आहे ज्यांनी या टीमला पुरस्कृत केलं, या मैदानाच्या आतमध्ये उतरवलाय। नक्कीच ते या टीमचे पुरस्कर्ते 1100 रुपयाचं प्राइज विकेट हॅट्रिकसाठी। आक्षेप घेतला गेलाय गोलंदाज विकी वरती आणि स्ट्रायक इन वरती क्रिकेट जगताचं रायगड क्रिकेटचं एक मोठं नाव अमोल सेल्वम। पहिलाच बॉल स्विच इट, स्वतःचं नाव काय स्वतःचा दरारा काय आणि वाघाची डरकाळी इथे फोडताना फलंदाज पाहायला मिळतो। फेकून दिला स्विच इट, व्हॉट अ शॉट, शॉट ऑफ द नाईट, हॉट शॉट ऑफ द मॅच, षटकार। यस यावेळी मात्र फटका भरपूर चांगला होता। फॉर्म इज टेम्पररी बट क्लास इज परमनंट आणि या फटक्यामध्ये गुणवत्ता होती, या फटक्यामध्ये क्रिकेटचा नजराणा होता, या फटक्यामध्ये क्रिकेटचा नक्कीच सर्व काही सुंदर संयोग तुम्हाला पाहायला मिळाला। याचं नाव आहे अमोल सेल्वम आणि 2 रायगडमधले बलाढ्य संघ खेळत आहेत तर मग फाईट देखील तुम्हाला तेवढीच पाहायला मिळेल। षटकार आल्यानंतर लगेच ऑन साईडला ड्राईव्ह केला बॅटन पॅडमननं, हा चेंडू कुठेतरी घातक होता। पहिलं फलंदाज अमोलनं इथे टेम्परामेंट देखील क्रिकेटमध्ये भरपूर गरजेची आहे। एक सिंगल त्याच्या बॅटमनला स्कोरकार्ड पुढे जात आहे, स्कोरकार्डवरती यावी धावा तुम्हाला पाहायला मिळतील। तब्बल 1 धावेच्या मदतीनं पुढे सरकत असताना 2 सिंगल 1 षटकार, तब्बल 8 धावा, 3 चेंडूचा खेळ इथे पूर्ण झालाय। तर पंचांचा इशारा लेग बाईज। विकी पाटील कमबॅक करताना तुम्हाला पाहायला मिळतोय। क्षेत्ररक्षणाचा पायलट टीम मध्ये लॉंग ऑनला फिल्डर आहेत, ऑन साईडला प्रतीक पाटील एक खेळाडू डीप लॉंग ऑफला ज्यानं आता सिद्धिविनायक अंजूचं खासदार चषक गाजवलं, का बॅटिंग केली होती खासदार चषकामध्ये। हीच वेळ होती, नाईटची मॅच 4 चेंडू 19 करायच्या होत्या आणि भिवंडी परिसरातला एक दादा संघ त्यांच्या समोर होता आणि 4 चेंडूमध्ये मॅच फिनिश केली होती मुकेश ठाकूरनं आणि त्या स्पर्धेतलं अस्तित्व कायम केलं खासदार चषकातील। 19 बाईकची जी क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते आणि इथे देखील तेवढंच दर्जेदार स्टँडर्ड नियोजन तुम्हाला पाहायला मिळत आहे। स्वर्गीय अनंताशेठ गवळी स्मृती चषक नवीनदादा गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली नेहमीच या नेवाळी गावाचं युवा नेतृत्व राजेशदादा भोईर एक असं नाव ज्यानं नेहमीच पडद्याच्या मागे राहून एक महत्त्वाची भूमिका या स्पर्धेसाठी पार पाडली। त्याच्याच माध्यमाने क्रिकेट स्पर्धा राजेश भोईर, रुपेश जाधव असतील, आमचे पवन जाधव यांच्या माध्यमातून हा सोहळा रंगताना तुम्हाला पाहायला मिळतोय। अनंतशेठ गवळी स्मृती चषकाचा तर पापपलीचं पहिलं षटक पूर्ण झालंय, धावा फलकावरती 1 षटकाच्या अखेरीस बिनबाद संघ खेळतोय। ही महत्त्वाची भूमिका दोन्ही फलंदाजाच्या माध्यमातून अमोल आणि भूषण दोन्ही फलंदाज एक फ्लाइंग स्टार्ट देत आहेत आणि धावफलक जाऊन पोहोचले पहिल्या षटकाच्या अखेरीस तब्बल 11 धावा। तर ज्या डीजेने या स्पर्धेमध्ये रंग भरला, ऑनलाईन जेवढे प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत सगळ्यांनाच एंटरटेन केलं, प्रेक्षकांना एंटरटेन केलं। तर या ऐकूयात आमच्या डीजेच्या माध्यमातून एक चांगलं संगीत। नक्कीच या दोन्ही दर्जेदार संघांमध्ये जो वेळ आपल्याला मिळतोय नक्कीच त्याच वेळामध्ये आपण जाऊया डीजेकडे आणि आम्ही तुमच्यासाठी घेऊन येतोय एक सुमधुर संगीत। प्रॉपर टायमिंगला प्रॉपर ठोका कसा असावा
तोच इथे मध्ये तुम्हाला दाखवत असताना आमचे ऑफिशियल DJ नक्कीच मागचा जर काही विचार वेळ केला तर मात्र 1 तास झाला मी या मॅचचा आनंद घेत होतो मात्र 1 तासामध्ये स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली मी म्हणाल आमच्या DJ रॉकर्सनं प्रत्येक मुवमेंटला एक नवं संगीत मिक्सिंग करून तुमच्यासाठी घेऊन येतात दुसरं षटक पहिलाच बॉल ओव्हर द विकेट ऑन साईडला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न फटका फर्स्टला लॉंग ऑनला फील्ड भरपूर वेगानं आलेत वॉट अ कॅच तदनंतरचं सेलिब्रेशन तदनंतरची चुरस तदनंतरची ठसन आणि ते बिग विकेट फ्रॉम टीम प्रेमनाथ 11 मुरबी आणि फलंदाज बाद होतोय भूषण भोईर आणि लागलेला पहिला धक्का गावदेवी नावा संघाला फलंदाज बाद दिशेनं परतावा लागलाय सध्या तरी फलंदाज अमोल भूषण भोईरला अमोल सेल्वम अजूनही खेळत आहेत न्यू मॅन मागचे 2 ते 3 वर्ष रायगड क्रिकेट नगरीचा ग्राफ पाहिला तर ज्या खेळाडूच्या आधारावरती अनेक स्वप्न ज्यांना पूर्ण केली आणि या नावा गावाला टेनिस क्रिकेटच्या उंच क्षितिजावरती ज्यांना पोचवलं बिग नेम वैष्णव भोईर एक अष्टपैलू खेळाडू पहिल्याच बॉलवरती यश मिळाल्यानंतर देखील तिथनं मिळालेला आत्मविश्वास इथे टिकून ठेवला जातोय येणाऱ्या चेंडूवरती जर फलंदाजाला बाद केलं गोलंदाजी करताना संगीत पाटीलनं तर इथे नक्कीच त्याच्यासाठी 500 रुपयाचं प्राईज असेल अशोक दुधकर यांच्या माध्यमातून ओव्हर द विकेट इथे खोलवल टप्प्याचा चेंडू यष्टीरक्षक बीट झाले चेंडू मागे येतो फाईन स्लीपला मानस होतं धाव घेण्याचं इथे धाडस झालं नाही आहे कारण समोर खेळतोय प्रेमनाथ 11 मुरबी हे दोन्ही संघ अनेक वेळा समोर आले आजच्या दिवसाचा हाफ जर पाहिला आज तुम्ही माहुलगावला पाहिलं आज याच मैदानावरती एसन स्पोर्ट डिगोडेला खेळताना पाहिलं आज याच मैदानावरती रायगडचा दादा संघ खेळतो प्रेमनाथ 11 मुरबी आणि त्यांच्यासमोर फाईट करतोय नक्कीच रायगड क्रिकेट नगरीचा किंग अर्थात त्याचं नावा ही मॅच जशी जशी पुढे जाईल एक वेगळं चित्र तुम्हाला पाहायला मिळेल अंदरशे गवळी स्मृती चषकाचं इथे मात्र लाईन भरपूर चुकीची आहे पण त्यांच्या निर्णयाची वाट पाहणं मी म्हणाले इथे जास्त गरजेचं नव्हतं कारण चेंडू विकेटपासून भरपूर लांब होता आणि ते लगेचच व्हाईट बॉलचा इशारा आणि आमचे गुणलेखक जे स्वतः या स्पर्धेचे शिल्पकार आहेत जे 32 संघ या स्पर्धेमध्ये खेळतात त्यामध्ये नक्कीच त्या संघांना समाविष्ट करून घेणं नक्कीच व्यवस्थित मॅनेजमेंट करणं या सगळी जिम्मेदारी राजेदादा भोईरांच्या खांद्यावरती देतात त्यांच्या खांद्याला खांद्या लावून काम करणारे नाव पवन जाधव स्कोरिंगच्या भूमिकेत आमच्यासोबत जॉईन झालेत टीमची टोटल फलकावधी 12 बोर्ड हा आकडा क्रिकेटमध्ये तुम्हाला खूप काही सांगून जातो ग्रेट फिनिशर इन क्रिकेट वर्ल्ड युवराज सिंग त्याच्या जर्सीचा नंबर तुम्ही पाहू शकता इथे ओव्हर पिच होता ड्राईव्ह केलं चेंडू सरळ जातोय डीप लॉंग ऑफच्या दिशेनं नक्कीच हा जो ऑफ ड्राईव्ह तुम्ही पाहिला होता वसा संघाच्या विरुद्ध खेळताना सचिन काटकरच्या बॅटमधनं जसा बॅटवर चेंडू आला तसा चेंडू सरळ लॉंग ऑफला ड्राईव्ह झाला सीमारेषेबाद 4 धावा तर तसेच शॉट्स इथे दाखवावे लागतील बॅटिंग करताना मैदानाच्या आतमध्ये नावा संघाच्या फलंदाजांना कारण समोर ओमकार पाटील धाव्यांची रन मशीन मागच्या वर्षीचा विचार केला तर नक्कीच ओमकारनं तब्बल 49 चेंडूंचा सामना केला 112 धावा त्यांना टोकल्या होत्या आजही मला त्याची फलंदाजी आठवती आहे 11 षटकार आणि 8 चौकार दाखवताना 112 धावा बनवताना ॲव्हेंजर बाईक या स्पर्धेने त्यांना उचलली होती त्याच्या मागे 111 धाव्यांवरती स्टँड देऊन होते एकाच संघातील खेळाडू विकी पाटील ते ही ताकद आहे प्रेमनाथील मुरबी संघाची इथे मात्र त्यांच्याच खेळाडूमध्ये रेस लागते मात्र इथे रेस तुम्हाला पाहायला मिळते आहे नावा वर्सेस मुरबी या 2 टीममध्ये पंचांच्या इशाऱ्याला व्हाईट बॉल धावफलक अजून एकने पुढे सरकेल टीमची टोटल स्कोरकार्डवरती तुम्हाला पाहायला मिळते आतापर्यंत तब्बल 14 धावा परिस्थिती सध्या थोडीशी नाजूक आहे कारण जो फलंदाज बाद झाला भूषण भोईर त्याच्याकडनं नक्कीच अपेक्षा होत्या मात्र अजूनही अमोल सेल्वम खेळतो मात्र त्याला आता जास्त संधी दिली जात नाही आहे मुरबीच्या गोलंदाजांच्या माध्यमातून इथे इनफिल्डच्या वर्ण चेंडूला बाहेर काढला डीप एक्सचा कव्हरला शतक्षक अतिशय वेगानं चेंडूवरती आलेत प्रताप नावडेकर एक यंग टॅलेंट आहे रायगड टेनिस क्रिकेट हिस्ट्रीचं जे येणाऱ्या काळामध्ये नक्कीच दुबई कतारपर्यंत पोहोचू शकेल एवढं पोटेन्शियल आहे आवर्जून प्रताप नावडेकरची गोलंदाजी पहा आवर्जून ओमकार पाटीलची फलंदाजी पहा आवर्जून वैष्णव भोईचा क्रिकेटचा क्लास पहा तुम्हाला एक क्रिकेटचा मनमुराद आनंद इथे मिळेल
वैष्णव भोईरला थांबवला, बीट केलं, पडल्यानंतर चेंडू सर इनस्विंग होऊन आतमध्ये येतो. पंजांचा इशारा. 2 षटकांचा खेळ इथे पूर्ण झाला आणि 2 षटकांच्या अखेरीस टीमची टोटल जाऊन पोहोचली आहे फलकावरती 1 गडी बाद 16. थोडंसं फास्ट घ्या प्लीज, कारण यानंतर जर मला वाटलं आमच्या मॅनेजमेंट समिती टीमला तर माहुलगाव विरुद्ध आपण ती मॅच देखील कव्हर करणार आहोत, कारण दोन्ही संघ भरपूर दूरवरून येतात. आणि जर इथे आज जर तो सामना झाला तर एक संघ नक्कीच आपण या स्पर्धेतनं सुपर 4ला पुढे सरकवू, कारण काल देखील स्पर्धा भरपूर उशिरा सुरू झाली. मग तुम्ही मनापासून नक्कीच कौतुक करेल जी मॅनेजमेंट आहे या स्पर्धेची. ज्या रॅलिंग्स तुम्ही पाहता, रॅलिंगच्या समोर जो आकर्षक नेट आखला गेला तो मध्ये या स्पर्धेला एक वेगळी शोभा देतोय. जे कटआउट्स तुम्ही पाहता ते या स्पर्धेला एक वेगळी उंची मिळवून देतात आणि जो नक्कीच सीमेरेषेला लोगो पाहायला मिळतो या क्रिकेट स्पर्धेचा. इथे फटका चांगला आहे, बॅटमननं स्वीट साऊंड टक आणि चेंडू सरळ येतोय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. वॉट अ शॉट, षटकार. तर पहिल्याच बॉलवरती स्वागत केलं गोलंदाजाचं. हेच क्रिकेट आहे. कधी अप अँड डाऊन्स तुम्हाला पाहायला मिळतील, कधी सुख तर दुःख, कधी यश तर अपयश. या सगळ्याच गोष्टी पचवाव्या लागतात या ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये. कारण एक गावाचं क्रिकेट आहे जे खेळावं लागतं गावाच्या प्रतिष्ठेसाठी, तुमच्या सन्मानासाठी आणि तुमच्या गावाच्या मानासाठी, सन्मानासाठी. स्वतःला टॉस केलं, नंतर मात्र बॅकवर्ड पॉईंटच्या वरनं स्लॅश करायचं होतं फलंदाजाला. इथे मात्र चेंडू बॅटची इनरेज घेऊन मागे जातो फर्स्ट स्लिपला. तो बंद मिळते एक सिंगल फलंदाजी करणाऱ्या गावदेवी नावा टीमला. टीमची टोटल 1ने पुढे जाते. स्कोरकार्डवरती धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत आतापर्यंत तब्बल 23. तिसऱ्या षटकाची सुरुवात झाली. पहिल्या बॉलवरती षटकार आला, नंतर एक सिंगल आली आणि आता स्ट्रायकेनवरती रायगड क्रिकेट जगताचं एक भरपूर मोठं नाव ज्यानं कतार गाजवली, ज्यानं STCPL मध्ये चांगलं क्रिकेट दाखवलं, ज्या वैष्णव भोईरनं आता चिपळूणला झाली फ्रेंडशिप ट्रॉफी गाजवली, 11 फलंदाजांना तब्बल बाद केला. तोच वैष्णव भोईर नक्कीच फ्रेंडशिप ट्रॉफीचा बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. इथे देखील फटका चांगला आहे, माझा एलिव्हेशन कमी मिळालाय. झेल घेण्याची संधी होती, नंतर स्वतःच्या पावलांना सावरलं. तिथे मात्र रोशन होते, एक अतिशय चांगला शार्प ब्रेन खेळाडू रोशन. आणि मी मला नक्कीच उल्लेख करेल महेश दळवी. या 2 खेळाडूंची भरपूर मोठी भूमिका आहे. ते म्हणजे प्रेमनाथ 11 मुरबी टीममध्ये जो गेम प्लॅन असो, जो क्रिकेटचा कट, जी रणनीती असते ती या दोघांच्या माध्यमातून आखली जाते मुरबी या संघासाठी. इथे देखील फटका चांगला आहे. टेक्निकल साऊंड फलंदाज आहेत. ज्या ज्यावेळी चेंडू बॅटवर येतोय अमोलच्या, त्यावेळी एक वेगळा आवाज नक्की जो लक्ष त्याच्या बॅटकडे खेचून आणतोय अशी फलंदाजी तुम्हाला दाखवतात अमोल सेल्वम मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या बॉलवरती षटकार आला, नंतर कमबॅक करताना जसं त्याच्या अस्तित्वावरती, त्याच्या गोलंदाजीवरती चर्चा सुरू झाली, इथे लगेचच उत्तर दिलं. अतिशय चांगल्या टप्प्यावरती चेंडू हाताळला जातोय आणि आपण का डिपेंडिंग चॅम्पियन आहोत या स्पर्धेचं तेच इथे सांगताना कमबॅक करतोय प्रताप नावडेकर. प्रेमनाथ 11 मुरबी या संघासाठी खेळताना 3रं षटक हाताळतोय. 4 चेंडू झालेत. इथे लाईन चांगली आहे, पडल्यानंतर चेंडू भरपूर खाली राहिलाय. तेच क्रिकेट जिथे कधी तुम्हाला शॉर्ट ऑफ लेनचा वापर करावा लागतो, कधी तुम्हाला व्हेरिएशन दाखवावं लागतं. बिकॉज व्हेरिएशन इज अ बेस्ट वेपन इन शॉर्ट टर्म टेनिस क्रिकेट. हे एक शस्त्र आहे आणि त्याचा वापर 4 षटकांच्या मॅचमध्ये व्हायलाच हवा, कारण इथे एक बॉल तुम्हाला विजयासाठी भरपूर महत्त्वाचा असतो. शेवटचा चेंडू 3ऱ्या षटकातील प्रताप नावडेकर ओव्हर द विकेट. इथे फटका चांगला आहे, यावेळी चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जसा बॅटवर आला तसा सीमा रेषा बाहेर देखील जातोय आणि इथे मोहर लागली आहे षटकाराची. आउट ऑफ द बॉक्स 6 धावा.
पाण्याची मागणी केली जाते. ते प्रसाद सहस्त्रबुद्धे इथे स्वतः इथपर्यंत येत आहेत. तर नक्कीच पाण्याची तहान इथे भागवली जाईल. धावेंची तहान देखील इथे भागवली जाती आहे. आता मात्र फलंदाजी करताना अमोल सेल्वमच्या बॅटमॅनना 2 षटकार आलेत, 1 डबल आली, त्याच्या बॅटमॅनना 4 सिंगल आलेत आणि अमोल सेल्वम इथे मात्र खेळतोय मैदानाच्या आतमध्ये वैयक्तिक तब्बल 18 या आकड्यावरती. आता स्ट्राईक रेट जर पाहिला तर कुठेतरी सुटेबल नाही आहे. अमोल सेल्वमच्या नावाला भरपूर चेंडू बीट देखील झालेत. आता अजूनही स्लॉगिंग ओव्हरचं 1 षटक शिल्लक आहे आणि पाहिजे शेवटच्या षटकामध्ये कोणाचा वापर इथे केला जाईल. कारण आता जर या संघाचा विचार केला तर इथे झालेली लास्ट इयर अनंत शेठ गवळी स्मृती चषक उचललं. त्याचबरोबरीनं आता जी स्पर्धा झाली स्वर्गीय जितूबाई स्मृती चषक ते देखील जिंकलं प्रेमनाथ 11 मुरबीनं. आणि आफ्टर 3 ओव्हर्स टीमची टोटल फलकावरती 33 ते 30 धावा 11.00च्या सरासरीनं हा संघ खेळतोय. गावदेवी नावा जो पुरस्कृत केला अंजूर गावचे सन्माननीय उपसरपंच केतनदादा तरे यांच्या माध्यमातून नक्कीच या क्रिकेटच्या मैदानावरती उतरलेला हा संघ रायगड नगरीतला नावा तुम्हाला पाहायला मिळतोय. तर निश्चित आपण बघतो ओमकार इथे संदीप वासकर आमचे पीटीचे फाउंडर तसेच पनवेल समालोचक असोसिएशनचे सल्लागार आहेत. त्यांच्याकडे मोरबी टीमसाठी शुभेच्छा येतात कारण मोरबी टीमचे ते मोरबी गावचे ते निश्चित जावई आहेत आणि आज मोरबी टीमसाठी ते शुभेच्छा देत आहेत. यस थँक्यू सो मच. आणि आम्ही जेव्हा जेव्हा रायगडामध्ये समालोचन केलं, उरणमध्ये समालोचन केलं, नवी मुंबईमध्ये समालोचन केलं, भरपूर मोठं पाठबळ राहिलं संदीपदादा वासकर यांचं. कारण पनवेल टेनिस क्रिकेट पनवेलचं जे क्रिकेट ग्लॅमर होतं आहे ग्लोबल होतं आहे त्याच्यामध्ये भरपूर यशाचा वाटा संदीप वासकर या नावाचा, किरण दवी केडीच्या नावाचा जे मेहनत करत असतात ऑफिशियल पनवेल टेनिस क्रिकेट.in या वेबसाईटसाठी. इथे फटका चांगला आहे, यावी संधी आहे शीतक्षकाला. मग त्याच्या डोक्यावरून चेंडू जसा फ्लाय होणार होता स्वतः टॉस झाले, स्ट्रेच केलं स्वतःला, बॉडी बॅलन्स इथे मध्ये सांभाळता आलं नाही आहे आणि तोपर्यंत तब्बल 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत गावदेवी नावा संघाच्या माध्यमातून. तर धावसंख्या 2 ने पुढे जाती आहे. टीमची टोटल स्कोर कार्डवरती 35. तिथे लढतोय मैदानाच्या आतमध्ये अमोल सेल्वम आपल्या संघासाठी. यष्टीरक्षक तुम्हाला पाहायला मिळतोय. यावेळी मात्र नक्कीच ओमकारला तुम्ही पाहताय आणि एक असा संघ आहे प्रेमनाथ 11 मुरबी जिथे 11व्या क्रमांकाचा खेळाडू देखील सलामी करू शकतो, यष्टीरक्षक राहू शकतो, गोलंदाजी करू शकतो. एक परिपक्व संघ. इथे मात्र चेंडू बॅटच्या रडारमध्ये आला, मिड विकेटच्या वरनं खेळण्याचा प्रयत्न फील्ड आहेत आणि इथे मात्र ताकद थोडीशी कमी झाली आणि परतावं लागेल अमोल सेल्वमला. आणि जो महत्त्वाचा विकेट स्लॉगिंग ओव्हरमध्ये मिळवणं भरपूर गरजेचं होतं इथे तोच फलंदाज बाद झालाय आणि लागलेला हा मात्र दुसरा धक्का गावदेवी नावा संघाला फलंदाज बाद. नक्कीच इथे फलंदाज बाद झालेत अमोल सेल्वम. न्यूमॅन इन ॲट नंबर 4 4 क्रमांकावरती इन होत असताना मनीष घरत तुम्हाला पाहायला मिळतोय. तर मनीष घरत आलेत. टीमला ज्यावेळी गरज आहे त्यावेळी वैष्णव भोईर कशी बॅटिंग करेल. खासदार चषकामध्ये हा संघ नक्कीच हरला पहिल्याच मॅचमध्ये. मात्र जरी हा संघ हारला असला स्वतःच्या नावाचा एक वेगळा ठसा तिथे उमटवला. फलंदाजी करताना वैष्णव भोईरनं सामना भरपूर लांब होता. शेवटच्या टप्प्यापर्यंत झुंजणारा लढणारा वैष्णव भोईर तिथे भिवंडी नगरीत पाहायला मिळाला. तोच वैष्णव भोईर इथे मल्लंगड नगरीत पाहायला मिळेल का? कारण इथे गरज आहे धाव्यांची. कारण जेवढ्या धावा येतील तेवढा तुमचा फायदा होईल दुसऱ्या सत्रामध्ये. इथे मात्र बॅटची एज यष्टीरक्षण भरपूर चांगलं झालंय ओमकार पाटीलच्या माध्यमातून. चेंडू बॅटची कडा घेतल्यानंतर अजून अतिशय वेगानं यष्टीरक्षकाच्या दिशेनं येत असतो. त्या चेंडूला ग्रीप करणं, त्या चेंडूला स्टॉप करणं भरपूर कठीण असतं. मग त्या आव्हानांसमोर थांबेल ते नाव ओमकार पाटील कसलं. अप्रतिम यष्टीरक्षण दाखवत असताना मिस्टर 360 ऑफ रायगड ओमकार पाटील तुम्हाला पाहायला मिळतोय. कमबॅक केलंय गोलंदाजी करताना.
महेश पाटील इथे मात्र लाईन थोडीशी मिस केली आहे. चेंडू मात्र नक्कीच स्टिकपासून भरपूर दूर होता. पाहिलं आमच्या ऑफिशियल्सना तर भरभरून कौतुक करेल आमचे सागावचे रमेश म्हात्रे, प्रसादजी सहस्रबुद्धे. आज मध्ये अजून एक नवं नाव जयपवाच्या JP पॅनलमध्ये ॲड होतं आहे. कारण JP पॅनल पूर्ण महाराष्ट्रभर जेवढ्या मोठ्या टुर्नामेंट होतात त्यामध्ये कव्हर करण्याचा मान त्यांना मिळतो आहे. ही देखील त्यांच्यासाठी एक प्राऊड मुवमेंट असेल. आणि प्रसादजी सहस्रबुद्धे बॅकवर्ड स्क्वेअरचे पंच तुम्हाला पाहायला मिळतात, ज्याने एका गाजवला व्यावसायिक क्रिकेटमध्ये अधिरा 11साठी खेळताना कल्याण डोंबिवलीच्या माध्यमातून. इथे फटका अतिशय सुंदर आहे. चेंडू ट्रॅव्हल होईल लॉंगच्या डोक्यावरनं. फिल्डर की मस्तक पे दस्तक. चेंडू सीमारेषा बाहेर. खणखणीत षटकार. दुनियादारी नावच भरपूर काही सांगून जातं. ज्या सिनेमानं नक्कीच मराठी सिनेमासृष्टीकडे बघण्याचा दृष्टिकोन नक्कीच सिनेमासृष्टीतील प्रेक्षकांचा बदलवला. त्या सिनेमातलं हे संगीत होतं. नक्कीच ज्या दुनियादारीनं प्रेम कसं असावं हे शिकवलं, ज्या दुनियादारीनं मैत्री कशी असावी हे शिकवलं. नक्कीच त्याच सिनेमातलं हे टायटल सॉन्ग प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलं जातं. आणि या गुलाबी थंडीमध्ये क्रिकेट म्युझिक असा द्विगुणित आनंद प्रेक्षकांपर्यंत पोहोचवला जातोय DJच्या माध्यमातून. अप्रतिम. तुम्हाला देखील भरपूर साऱ्या शुभेच्छा. आमचे योगेश मडवी त्यांच्या खांद्यावरती जिम्मेदारी या स्पर्धेची. सोनू बांगर यांना आज तुम्ही ऐकलात. जगदीशजी पाटील नारिवली त्यांना तुम्ही ऐकलात. आमच्याकडे मात्र थोडासा वेळ आज होता त्यामुळे आम्ही जॉईन झालो. राजेशदादा भोईर यांच्या प्रेमासाठी मध्ये तुम्ही आम्हाला जे समजून घेतलेत पवन, रुपेश, राजेशदादा, त्याबद्दल खरोखर तुम्हा सर्वांचंच मनापासून आभार व्यक्त करतो आहे. कारण तुम्हीच लास्ट इयर या स्पर्धेच्या माध्यमातून व्यासपीठ दिला. नंतर एक छोटीशी ओळख तयार झाली नक्कीच या समालोचन विश्वामध्ये. इथे फटका सरळ जाईल डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या वरनं ट्रॅव्हल होतोय. ज्या फटक्यांची गरज आहे तेच फटके येत आहेत. नक्कीच वैष्णव भोईर अनस्टॉपेबल तुम्हाला पाहायला मिळतोय. तर बॅक टू बॅक 2 षटकार आलेत. आता माझा इनिंगमधला शेवटचा चेंडू शिल्लक आहे 48. तर पाहिजे 50 अप. इथे पाहायला मिळेल का गावदेवी नावासंघाचं टार्गेट. इथे देखील फटका भरपूर सुंदर आहे. ऑन साईडला खेळायचं होतं. नंतर मात्र थोडेसे बॅकफूडला आले. पहिल्या चेंडू खोलवर टप्प्याचा ड्राईव्ह केला स्क्वेअर कट. तोपर्यंत मिळाली एक सिंगल. आणि दुसऱ्या धावेचा प्रयत्न करताना फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाले वैष्णव भोईर. वेल प्लेड वैष्णव. भरपूर चांगलं क्रिकेट त्यांना दाखवलं. 49 धावेचं लक्ष लावलंय. आणि नेक्स्ट इनिंग ज्यावेळी सुरुवात होईल नक्कीच रायगड एक्सप्रेस एक तेच तर गोलंदाज वैष्णव भोईर स्वर्गीय अनंता शेठ गवळी स्मृती चषकाच्या खेळपट्टीवरती धावताना तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचा तेच तर वेग, त्याचा अचूक टप्पा, त्याची योग्य दिशा आणि नक्कीच आपल्या बॉडी लँग्वेजचा फायदा उचलताना त्यानं दाखवलेलं मागच्या 2 ते 3 वर्षाचं क्रिकेट. आणि त्या क्रिकेटसमोर फाईट करावी लागेल. मिस्टर 360 वंडर ऑफ रायगड आकाश तारेकर नंतर ज्याचं नाव घेतलं जातं ओमगा पाटील. त्यानंतर जिम्मेदारी असेल विकी, मुकेश, बंडी ठाकूर, महेश या सगळ्याच फलंदाजावरती. तर पाहिजे कशा प्रकारे दुसरं सत्र या सामन्याचं रंगेल. तर गावदेवी नावा फास्ट फिल्डिंग सजवायची आहे. आणि सामना जसा सुरू होईल त्याआधी नक्कीच आपण ऐकूयात आमच्या DJच्या माध्यमातनं एक सुमधुर संगीत ज्या गुलाबी थंडीमध्ये तुम्हा सर्वांचं लक्ष आमच्या DJकडे घेऊन येईल. तुमचं लक्ष स्वर्गीय अनंता शेठ गवळी स्मृती चषकाकडे घेऊन येईल. यस DJ. एकीला सोरलीस दुसरीला धरलीस, एकीला सोरलीस दुसरीला धरलीस.
मैदानाच्या आतमध्ये विकी पाटील त्याच्या जोडीनं उमगा पाटील येतील. लास्ट इयर याच दोन फलंदाजांनी 71 धावेची पार्टनरशिप या मैदानावरती केली होती फर्स्ट विकेटसाठी खेळताना. तर इथे पाहिजे आज देखील ती स्वप्न डोळ्यासमोर घेऊन खेळताना या मैदानाच्या आतमध्ये या 50 धावेचं लक्ष्य पार करेल का विकी पाटील आणि ओमकार. ऑल द बेस्ट टोमी. एक चांगलं क्रिकेट इथे नक्कीच त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. आणि प्रेमनाथ इलियन मुरबी म्हटलं तर भरपूर मोठं सपोर्ट राहिला या संघाला. आमचे मुरबीचे भाऊ ठाकूर असतील आणि नक्कीच ज्या परिवारानं विकी पाटील दिला आणि त्याच परिवाराच्या माध्यमातून एक चांगले समालोचक आपण पाहत असो. रायगड समालोचन असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय संदीपजी पाटील, त्याचबरोबरीनं सुनील पाटीलसह मुरबी एक अतिशय चांगले उत्कृष्ट पंच आहेत रायगड परिसरातील. तर ते देखील या मॅचचा आनंद घेत असतील तर तुमचं देखील मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. तर थँक्यू सो मच. नक्कीच पुन्हा जर वेळ मिळाला आणि जो जी स्पर्धा जर एखाद दिवशी लवकर फिनिश झाली तर आवर्जून नक्कीच राजेश दादा आम्ही तुम्हाला वेळ देऊ. मग इथे मी थांबतोय आणि दुसऱ्या सत्रासाठी आपण ऐकूयात जगदीशजी पाटील यांना, नारिवलीचे एक सिनियर ज्येष्ठ समालोचक, एक पहाडी आवाज या परिसरातील. तर ऑल द बेस्ट दोन्ही संघांना. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भवानी, जय शिवराय. धन्यवाद. तर थँक्यू सो मच ओमे. तर चौकार षटकार हॅट्रिकसाठी तर अशोकजी दुधकर यांच्याकडून निश्चितच 1000 रुपयाचं कॅश प्राईज मिळेल. मग पूर्ण करायच्या त्या ठिकाणी त्या धाबा 50 धाबा 49 धाबा टोकल्या. सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. गोलंदाज पाहतोय आपण वैष्णव भोईर, समोर असेल तो विकी पाटील. पहिला चेंडू यावेळेस मात्र लाईन वरकडलाय आणि दिशाहीन गोलंदाजी. पहिला चेंडू स्फेअर फेकला जातोय. पंच मात्र इशारा करतात या ठिकाणी एक धाव अवांतर रूपाने मिळतोय. निश्चितच प्रेमनाथ मुरबी संघ म्हटलं की फार मोठा दादा संघ ज्यांनी क्रिकेटवरती बरीच वर्ष अधिराज्य गाजवलाय. या गावाची ओळख आहे. बरेचसे क्रिकेटर दिले, त्याचबरोबर समालोचक सुद्धा फार चांगले पाहायला मिळाले मुरबी गावाच्या माध्यमातून. यावेळेस विकीला हुक करायचं होतं चेंडू. या ठिकाणी डायरेक्ट हिटची संधी होती, मात्र दोनदा जीवनदान मिळतोय ते मात्र या फलंदाजाला. तर विचार करत होतो ज्या ठिकाणी आम्ही पाहतोय आमच्या रायगड क्रिकेट समालोचक असोसिएशनचे प्रेसिडेंट संदीपजी पाटील यांच्या माध्यमातून मात्र बऱ्याच समालोचकांना साकाचं व्यासपीठ निर्माण झालं. त्याचबरोबर भाऊ ठाकूर असतील या संघाचे बिग सपोर्टर, त्याचबरोबर विष्णू मामा दळवे हे सुद्धा असतील. कारण जेव्हा जेव्हा संघ खेळत असतो तेव्हा मात्र हे आवर्जून उपस्थित राहतात. यावेळेस ड्राईव्ह करतो, ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळतोय पॉईंटला. मात्र एक धाव कंप्लीट केले आणि अशा वेळेला ह्या मध्यरात्रीमध्ये मात्र त्या धावांचा पाठलाग करायचा तो प्रेमनाथ मुरबी संघाला. तर 50 धावा बरोबर कराव्या लागतील. 24 चेंडूवरती 50 धावा. धावसंख्या धावफलकावरती आली आहे 2 धावा. पहिलं षटक मार्गस्थ असताना पाहायला मिळतात त्या 2 धावा. चला जास्त वेळ करू नका. इथून मात्र पहा प्रेक्षकांची सुद्धा कमी संख्या पाहायला मिळतोय कारण खूप वेळ झाला आहे. ॲक्च्युली सामने 1 ते 1:15 संपायला पाहिजे होते. ज्या पद्धतीने प्रत्येक संघ वेळ घेतोय त्यामुळे वेळेचं भान मात्र इथे कोणालाही राहत नाही आहे. स्ट्राईकला ओमकार पाटीलला पाहतोय आपण. विष्णूसारखा गोलंदाज समोर. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. कव्हरच्या वरून खेळायचं होता. बराच वेळ चेंडू आत येत होता मात्र कॅरी करता आलं नाही आहे डीपीश कव्हरला आणि तोपर्यंत मात्र या 2 धावा मिळतील.
तर निश्चित गतवर्षीचा विचार केला तर विजेता संघ होता प्रेमनाथ मोरबी संघ, तर तोच ओमकार पाटील पहिल्या सामन्यामध्ये पाहिजे तशी फलंदाजी करू शकला नाही आहे. तर या सामन्यात त्याची कसोटी असेल, कारण समोर नाबाद संघ आहे, त्यामुळे त्याने सुद्धा जिंकणं ते फार महत्त्वाचं असेल. तर दोन्ही संघ पाहायला मिळतात आपल्याला. रायगडातील द्विगज संघ ओमकार यावेळेस ऑफ ड्राय करायचा होता. चेंडूची लाईन जर पाहिली तर आउटसाईड ऑफस्टम्पला पिचिंग होत असताना पंच वाईडची खूण करतात आणि दुसरा चेंडू या षटकामध्ये खराब फेकला जातोय. मात्र पहिल्या स्पेलमध्ये काय पहिल्याचा मॅचमध्ये काय गोलंदाजी केली होती वैष्णव भोईरने, 12 चेंडू फेकले आणि फक्त 2 धावा खर्च केल्या होत्या आणि त्याच्या जोरावरती मात्र संघ विजय ठरलाय. कारण विपक्ष संघ पाहिला तर दिगोडे संघ होता, शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने फाटला केला होता या धावसंख्येचा. यावेळेस मात्र फटका चांगला खेळाचा होता, बॅटम पॅडमधून चेंडू जातोय, तेवढा जास्त वेग पाहायला मिळतोय तो मात्र या गोलंदाजाच्या वतीने. आणि वेगाचा मात्र आपला पुरेपूर वापर या ठिकाणी करत असताना वैष्णवला पाहतोय. गुड बॉलिंग. नंतर फलंदाज या ठिकाणी बीट झाला आणि आणखीन एका डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळते. तब्बल तर 4 चेंडू फेकले गेले आहेत अद्यापर्यंत. ओमकार यावेळेस एज लागतोय आणि मात्र पाहतोय फलंदाज बाद. अतिशय चांगला झेल टिपलाय शॉर्ट टर्मेनला आणि पहिला धक्का प्रेमनाथ मोरबी टीमला. एखादं गाणं म्हणती, गाणं म्हणू. थँक्यू. तर या ठिकाणी पाहतोय पहिला विकेट, पहिला ब्रेक थ्रू निर्माण करून दिलाय तो वैष्णव या गोलंदाजाने. 1 डाऊनचा फलंदाज मुकेश ठाकूर यावेळेस मात्र 3ऱ्या क्रमांकावरती आल्यात. शेवटचा बॉल बाकी असेल तो या षटकामध्ये आहे. यावेळेस मात्र चेंडूला टॅप करतोय. निश्चितच जर सोडून दिला असता तर कदाचित चित्र वेगळं पाहायला मिळालं असं. मात्र 1 धाव अंकित केली जाते धावफलकावरती. षटक मात्र येथून समाप्त होते आणि पहिल्या षटकात 1 गडी गमवत असताना मोरबी टीमने धावा ठोकल्यात त्या फक्त 6. तर या ठिकाणी पाहतोय चेंडूला ड्राईव्ह करतोय ऑन साईडला. 1च धाव पाहायला मिळतोय. 1 धावसंख्या. पुढे सरकताना पाहतोय आपण धावसंख्या झाली आहे धावफलकावरती 7 धावा झाल्या. दुसऱ्या षटकाला या ठिकाणी सुरुवात झाली आहे. गोलंदाज पाहतोय आपण
रॉंग घराचा वापर केला, मात्र येथून फ्लॅटे स्टॉक खेळावे लागतील ते मात्र या मुरबी टीमला, कारण जो स्टार्ट मिळाला पाहिजे होता तो पाहायला मिळाला नाही आहे. कारण ओमकार सारखा फलंदाज बाद झालाय, जो गतवर्षीचा सर्वोत्कृष्ट खेळाडू होता, मॅन ऑफ द सिरीजचा. मात्र ह्या वर्षी या 2 इनिंगमध्ये त्याला जास्त मोठी धावसंख्या उभी करता आली नाही आहे. तर हरकत नाही आहे, कारण खूप खोलवरती फलंदाजी आहे संघाची. अद्याप मात्र फलंदाजीमध्ये येणं आहे ना, तेवढीच चांगली गोलंदाजी आहे नाभा संघाच्या वतीने पाहायला मिळतोय. नाभा संघाचे पॅकर्स आपण पाहतोय, या प्रमोद तरे आहे ना, त्याचबरोबर आमचे अंजूरचे नवनाथ दादा म्हात्रे हे सुद्धा या संघाला शुभेच्छा देतात. त्यांचं सुद्धा स्वागत. युकीसाठी हा चेंडू होतं, कोलवट टप्प्याचा चेंडूला ड्राईव्ह करतोय, डीप मिड विकेटला 1 धाव कंप्लीट केली आहे. दुसरे धावेचा प्रयत्न आणि 2 धावा कंप्लीट पूर्ण केले जातात या धावपळकावरती. पाहायला मिळतात आपल्याला टोटल 9 धावा. 9 धावा झाल्यात धावपळकावरती. आता मात्र जर पाहिलं तर इथून मात्र चांगले मोठ्या पडक्यांची गरज आहे त्या टीमला. भिकी यावेळेस मात्र चेंडू खाली राहिला आहे, पडल्यानंतर मात्र थोडासा खाली राहतोय आणि एक डॉट, आणखीन एक डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतोय ती या पडकावरती. तर अद्याप निश्चित विचार केला तर संघर्ष करावा लागेल या मैदानामध्ये आहे. यावेळेस मात्र डीप फाईन लेगला खेळून करतोय क्षेत्ररक्षक आहे, त्या ठिकाणी एकच धाव मिळेल. थ्रोपैकी स्क्वेअर होती तरी सुद्धा 1 धाव मिळतोय ती मात्र या धावपळकावरती. आणि अद्याप मात्र चौकार षटकारांची इथून मात्र गरज आहे ती या टीमला. मुकेश टारकर सारखा फलंदाज मैदानामध्ये आले आहे. तर मुकेशचा फटका यावेळेस डीप एक्स्ट्रा कव्हरला, चेंडू मात्र पहिल्या बाउन्सवरती उचलायचं होतं, उचललाय पैकी करतोय आणि तोपर्यंत मात्र या 2 धावा कंप्लीट केल्या जातात. 2ने काही होणार नाहीये. जर सामना येथे जिंकायचा असेल तर निश्चित चौकार षटकार फ्लॅटे स्टॉक हवाई सफर या ठिकाणी करावा लागेल तो या टीमला. अद्याप आता मात्र वेळ हळूहळू पुढे सरकते, त्यामुळे येणाऱ्या प्रत्येक चेंडूवरती मोठ्या धावसंख्येची गरज आहे. मुकेश ठाकूर यावेळेस मात्र चेंडू अलांग तो कार्पेट म्हणजे जमिनी लगत जातोय आणि तोपर्यंत मिळेल ती एकच धाव. तर या ठिकाणी षटक समाप्त होतोय. 2 षटकांचा खेळ संपला आणि 2 षटकात पहा फक्त 13 धावा धावपळकावरती आहेत. 50 धावांची गरज होती, 13 धावा धावपळकावरती. उर्वरित समीकरण 12 चेंडू आणि 37 धावांची गरज.
पद्धतीत धावांची गरज असेल अशा वेळेला मात्र पाहतोय एक फलंदाज बाद झाला. इथून मात्र सामना थोडासा कठीण होतोय. मात्र मुकेश ठाकूर सारखा फलंदाज आहे, विकी सारखा फलंदाज मैदानामध्ये आहे. गोलंदाज पाहतोय तिसरं षटक श्रवण. पहिलाच बॉल अतिशय सुरेख फेकलाय आणि एक डॉट चेंडूची सांगता पाहायला मिळतोय आपल्याला. तर एक एक डॉट चेंडू एक एक निर्धाव चेंडू या सामन्यावरती पकड निर्माण करेल तो या नाभा संघाची. तर 11 बॉल 37 धावा करायचे आहेत. मुकेश या वेळेला फटका चांगला केलतोय, गॅपमध्ये येतोय. वाईडिश लॉंगनला मात्र पहिल्या टप्प्यावरती उचललं जातोय आणि एकच धाव. 3-3 जण बॅकअप देतात मात्र एकच धाव पाहायला मिळतोय आपल्याला. फक्त 14 धावा इथून मात्र बनवायच्या आहेत, ते अद्याप 36. तर ज्याप्रमाणे उशीर झालाय त्याप्रमाणे पाहतोय प्रेक्षकांची थोडीशी कमी या ठिकाणी पाहायला मिळतोय. मात्र जरी मोठा पोल असला तरी सुद्धा वसर संघाने पहिला सामना जिंकला होता, त्यामुळे प्रेक्षक फार मोठ्या संख्येने उपस्थित होते. आणि जसं वसर संघ दुसऱ्या फेरीमध्ये पराभूत झाला तसं मात्र मैदान सोडलंय जास्त प्रेक्षकाने, कारण त्याचा जवळचा संघ होता, घरेलू प्रेक्षक होते. आज मात्र फार दूरवरून संघ आल्यात. चला नावा संघ आपण खूप वेळ घेता, जरी सुद्धा डावकुऱ्या उजव्या हाताचा फलंदाज असला तरी सुद्धा एवढा वेळ तुम्ही घेतलाय. नंतर मोठ्या मोठ्या स्पर्धा खेळता, त्यामुळे आपण सुद्धा लक्ष केंद्रित करा की आपण किती वेळ घेतोय. कारण वेळेची किंमत खूप महत्त्वाची असते क्रिकेटमध्ये. कारण वेळेला महत्त्व द्या, वेळेवरती चाला, वेळेवरती खेळा, आपण एक चांगला क्रिकेटर बनू शकाल. यावेळेस मात्र बॉल चांगला होता आणि फलंदाज बीट होतोय. डॉट चेंडूची सांगता चितचं ज्याप्रमाणे 49 धाबा कुठल्या होत्या, 50 धाबेचं लक्ष होतं. तर ते लक्षाचा पाठलाग करताना कुठेतरी थोडासा संघ फंबलिंग होतोय. यावेळेस मात्र ॲक्रॉस डीप फाईन लेगला खेळतोय, जागा बनवून मात्र धाव मिळेल ती एकच. आणि इथून मात्र थोडंसं कठीण आव्हान पाहायला मिळतोय. अद्यापर्यंत 4 चेंडू फेकल्यात, 2च धाबा खर्च केल्यात, त्यामुळे 35 धाब्याची गरज असेल अद्याप. तर या ठिकाणी डव पाहायला मिळतो आपल्याला. चित्तचं खेळपट्टीवरती थोडंसं ओलसरपणा पाहायला मिळतो, ड्यू फॅक्टर. त्यामुळे निश्चितच धाबांचा वेग फार कमी पाहिला जातो, कारण पहिल्या सत्रामध्ये आता जर पाहिलं तर निश्चितच धाव मात्र जास्त प्रमाणात. आणि हा चेंडू आउटसाईड ऑफ स्टंपला सोडून दिला जातोय. पंच वाईडची खूण करतात आणि एक धाव मात्र मिळतोय ते अवांतर रूपाने. कृपया या ठिकाणी एकच धाव मिळेल ती या संघाला. मात्र एका धावेने काय होणार नाहीये. इथून मात्र जर मोठे पडके आले तर अद्यापपर्यंत मॅच रफ अँड टफ होईल. आणि हा चेंडू अतिशय शॉर्ट ऑफ प्लेन चेंडू फेकला गेलाय आणि एक डॉट चेंडूची सांगता या ठिकाणी पाहतोय आपण. डॉट चेंडू फेकला गेलाय, मात्र असे निर्धाव चेंडू पाहायला मिळाले तर निश्चितच अद्यापपर्यंत हा मॅच तर नावा संघाच्या बाजूने पाहतोय की काय. यास पुन्हा एकदा फलंदाज बीट होतोय आणि एक धाव इथून मात्र बनवली जाते. षटक समाप्त होतोय तिसरा. 3 षटकामध्ये फक्त धावा आल्यात 17 धावा. तर 18 चेंडू फेकले गेला, 17 धावा. धावफलकावरती 50 धावेचं लक्ष होतं. उर्वरित समीकरण 33, 6 बॉल 33 धावा. तेहतीस 33 रन्स, 6 बॉल 33 धावांची गरज आहे. इथून मात्र एकी चौकार किंवा एकी षटकार पाहायला मिळाला नाही आहे. फक्त सिंगल डबलवरती कॉन्ट्रेशन केलं गेलं आहे. त्याचा परिणाम मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. ज्या ठिकाणी फार मोठ्या
संख्येने या ठिकाणी ओळसरपणा पाहायला मिळतोय. चेंडूवरती ग्रीप व्यवस्थित पकडता येत नाही. मात्र फलंदाजी सुद्धा तेवढीच कठीण जातोय. फुलटॉसचा चेंडू होता. एक्साइटिंग पॉवर वापरली आहे मात्र थोडीशी ताकद कमी पडली आहे. मुकेश ठाकूरची फलंदाज बाद. तर पहा आता मात्र फार सामना कठीण होतो. एकही चौकार षटकार पाहायला मिळाला नाही आणि त्याचं कारण या ठिकाणी पाहतोय आपण. विजय मात्र लांबवला गेलाय. चेंडूला ड्राईव्ह करतोय बराच वेळ. चेंडू अभेद. फलंदाज होतोय बाद. आणखीन एक धक्का लागतोय तो मात्र या रोशन पहाडीच्या स्वरूपामध्ये. आणखीन एक विकेट. येथे मात्र खेळाचा तो ऑनसाईडला आणखीन एक डाट चेंडूची सांगता. शेवटचा गोलंदाज भूषण भोईर. मात्र आता सामना जिंकता येणार नाहीये. फक्त 2 चेंडू फेकायचे आहेत. 3 तर 3 चेंडू फेकावे लागतील आणि मात्र आता सामना 3 षटकार मारले तरी सामना जिंकता येणार नाहीये. मात्र जी रणनीती होती ती या ठिकाणी पटका चांगला आहे. लॉंग लेगच्या वरून बंटी ठाकूर याच्या बॅट मधून षटकार. चला चेंडू आलाय. अद्याप जर असे षटकार अगोदर पाहायला मिळाले असते तर मॅचचा रफ अँड टफ झाला असता. तर त्यामुळे जर सामना एकतर्फी पाहायला मिळतोय. 2 या षटकामध्ये एक षटकार पाहायला मिळतोय आणि पुन्हा एकदा तोच फटका. सेम रिझल्ट. बॅक टू बॅक दुसरा षटकार. मात्र असे फटके बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली. आई यमुना देवी थोडी उगी काढली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली, बाई माझी करंगळी मोडली. तर पहा बॅक टू बॅक 2 षटकार लगावले गेलेत. 29 धाबा तापलकबरती आल्यात. तर अशी जर षटकार जर अगोदर पाहिले असते चौकार षटकार तर सामन्याला मजा आली असती. मात्र जी मजा निघून गेली आहे आणि पुन्हा एक तिसरा षटकार होईल का नाही आहे. या ठिकाणी छेलबाद होतोय आणि मात्र सामना जिंकलाय तो मात्र नाबा संघाने आणि या ठिकाणी पराभूत व्हावं लागतं ते मुरबी टीमला, ज्यांच्या समोर 50 धाबेचं लक्ष होते मात्र ते टार्गेट करू शकलं नाहीये आणि या सामन्याचा हिरो ठरतोय वैष्णव भोईर. अपना टाइम आएगा, अपना टाइम आएगा. उठ जा अपनी राख से, तू उड़ जा अब तलाश में. परवाज़ देख परवाने की, आसमां भी सर उठाएगा. आएगा अपना टाइम आएगा. मेरे जैसा शाना लाला तुझे ना मिल पाएगा. ये